प्रज्ञावंत लोक जे असतात, प्रतिभासंपन्न जे लोक असतात, त्यांना प्रत्येक वेळी त्या पदार्थातलं एक अलौकिकत्व दिसत असतं. याचंच नाव तर प्रतिभा. सामान्य अतिसामान्यामधलं असामान्य अतिसामान्य ज्याला दिसतं, अति असामान्य ज्याला दिसतं, त्याला प्रतिभा म्हणतात. हे सामान्यात काय सामान्य हेही त्याला कळलं पाहिजे, अति असामान्य काय तेही कळलं पाहिजे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. उदाहरण देतो म्हणजे आपल्याला कळेल. मौलींनी उदाहरण देताना जो तमोगुणी माणूस आहे, अज्ञानी माणूस आहे, तो कसा असतो त्याची जी अनंत लक्षणं दिली, त्यात एक लक्षण सांगताना माऊली म्हणते, लाटणे जैसा न लवे. तुमच्या आमच्या ध्यानात सुद्धा कधी यायचं नाही असलं ते लाटणं. बरं, त्याची रचना अशी केली आहे, दोन बाजूला निमळतन मध्ये जाड. पोळ्या लाटण्याकरता ते केलं जातं. बाकीच्या पदार्थाला लाटणारे लाटणी पुष्कळ आहेत. तो विषय वेगळा. महाराजांना हाच दृष्टांत का आठवला? प्रतिभा आहे. लाटणं ही सामान्य गोष्ट आहे, पण सामान्य लाटण्यामधलं एक असामान्यत्व त्यांना दिसलं. काय दिसलं? की हा अज्ञानी माणूस लाटण्यासारखा लवत नाही. कठीण पदार्थाला ज्यावेळी वाकवायचं असतं तेव्हा त्याचे दोन टोक धरले की ते बरोबर मध्यभागात वाकत असते. दोन टोक पकडले की मध्यभागात बरोबर ते वाकत असते. म्हणून लाटण्याला घेऊन त्याचे दोन भाग, दोन टोक पकडून जर वाकवायचं ठरवलं तर जिथे वाकायचं नेमकं तिथेच जाड असतं. तसंच जिथे देवाजवळ संताजवळ नतमस्तक व्हायचं तिथेच हा ताठ वागतो. एरवी हा घालेन लोटांगण वंदिने चरण असं बायकोला सुद्धा म्हणतो. याला म्हणतात प्रतिभा.